नमस्कार. सन्माननीय सरपंच प्रदीपदादा शेट्टी, अकोले गावचे व्यावसायिक बोर्ड साहेब, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर निलेश मस्के सर, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट IBMRTचे प्रोग्राम ऑफिसर शर्मा सर, माझे सर्व सहकारी डिपार्टमेंटल कोऑर्डिनेटर्स, विंग प्रोग्राम ऑफिसर नेरकर मॅडम आणि सर्व NSS व्हॉलेंटियर्स, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि IBM. ॲक्च्युली NSS 7 दिवसाच्या शिबिराचा म्हणजे विशेष हिवाळी संस्कार शिबिर असं त्याचं नाव आहे विद्यापीठाच्या भाषेमध्ये. त्याचा समारोप या ठिकाणी आपण करण्यासाठी जमलेलो आहोत. ॲक्च्युली बरंच बोलायचं होतं, बरंच सांगायचं होतं, परंतु आता घटना अशी आहे, संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या छायेत लोटलेला आहे. त्यामुळे आता मी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक थोडक्यात आढावा NSS संदर्भात तुम्हाला असणं हे गरजेचं आहे. कारण की आज या शिबिराची सांगता होत आहे. ॲक्च्युली सांगता शिबिराची होत आहे, पण इथून हे शब्द काय आहे त्याच्यामध्ये, विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर. शब्द त्या ठिकाणी संस्कार आहे. संस्कार म्हणजे काय, जे लहानपणी आईवडील आपल्यावर करतात आणि ते केलेले संस्कार पुढे संपूर्ण आपल्याला आयुष्यामध्ये कामी येतात, त्याच्यावर आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगतो, ते म्हणजे संस्कार. म्हणून याचं नाव देताना असं केलेलं आहे की विशेष हिवाळी संस्कार शिबिर. केवळ श्रमदान करणे हा या मागचा हेतू नाही आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कायम संदेश त्यांचा हा होता की खेड्याकडे चला. कशासाठी ते म्हणायचे खेड्याकडे चला? तर खरा भारत जर तुम्हाला बघायचा आहे तर तो खेड्यामध्ये आहे. हा जो आपला त्यामागचा संकल्प आहे, NSS शिबिर हे सर्व खेड्यातच का होतात, तर त्यामध्ये कारण NSSच्या स्कीमच्या मागे महात्मा गांधी आहे आणि महात्मा गांधींनी सांगितलंय की खरा भारत तुम्हाला बघायचा असेल तर खेड्याकडे जा. तर त्यासाठी हे जे सगळे हिवाळी शिबिर आहे ते खेड्यामध्ये त्या ठिकाणी केले जातात. तर खेड्यामध्ये जो समाज आहे, खेड्यामधले जे प्रश्न आहेत, प्रश्न सगळीकडेच आहे, संपूर्ण भारतात प्रश्न आहे, पण खेड्यातील प्रश्न, खेड्यातील समाज हा समजून घेणे ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. त्यासाठी निवासी शिबिर त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर तरुणांमध्ये आज तुम्ही NSSचा बिल्ला प्रत्येकाने लावलेला आहे. किती जणांना माहिती आहे किंवा NSSचा बिल्ला काय सिग्निफाय करतो? तुम्ही NSS व्हॉलेंटियर्स आहात, सगळ्यांनी बिल्ला लावलाय, पण त्या बिल्ल्याचा अर्थ काय समजतो का? अर्थ काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 2-3 कलर आहेत. एक निळा रंग आहे, तो हा उत्तुंग आकाशाचा निळा रंग आहे. त्यामध्ये एक चक्र आहे. ते कुठलं आहे चक्र? कोणार्कच्या सुवर्ण मंदिरापासून ते चक्र घेतलेलं आहे. त्या चक्रामध्ये किती आऱ्या आहेत? 8 आऱ्या आहेत. काय आऱ्या आहेत? म्हणजे या प्रत्येकाचं काहीतरी सिग्निफिकन्स आहे. जिला बिल्ला लावला, काम केलं, विषय संपला असं नाही. त्याच्या मागचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे किंवा काय आहे ते, काय सिग्निफाय होतं. त्या उत्तुंग आकाशामध्ये NSS हा एक छोटा ठिपका आहे, राष्ट्रीय सेवा योजना. आणि तो जो लाल रंग आहे तो उसळत्या सळसळत्या तरुणाईचा रक्ताचा लाल रंग आहे. आणि जे 8 आऱ्या आहेत त्या चक्राला, चक्र काय सिग्निफाय करतं, व्हील काय सिग्निफाय करतं, तर गती. तर ही जी गती आहे, NSS स्वयंसेवकांनी ही गती अवलंब करायची आहे. कशासाठी? तर समाजाच्या सेवेसाठी. अष्टोप्रहर 8 आऱ्या आहेत, म्हणजे NSS स्वयंसेवक हा अष्टोप्रहर म्हणजे 24 तास समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध असला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे.
हा त्या जो तुम्ही बिल्ला लावलेला आहे त्याचा हा अर्थ होतो. तर समाजातील प्रश्न, समाजाच्या अडचणी त्या ठिकाणी समजून घेणे, समाज काय आहे ते समजून घेणे, ही या ठिकाणी NSSची बेसिक भावना आहे. तर आता तुम्ही 8 दिवस या ठिकाणी इथं आलात, या शिबिरामध्ये सहभागी झालात, एक श्रमदान संस्कार तुम्ही करून घेतले, तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यामध्ये वृक्षारोपण केलं, सर्वे केला, गावातील समस्या जाणून घेतल्या. याच्यातून काय आहे, महाविद्यालय, गाव आणि NSS टीम म्हणजे गावाला कॉलेजच्या जवळ नेण्याचं काम ही NSS स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. सांगायचा उद्देश काय आहे, ही एक विचारधारा आहे. NSS म्हणजे ही एक विचारधारा आहे, एक जगण्याची पद्धती. केवळ आता मी सांगितलं पाहिजे किंवा हा जो काळ आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा काळ आहे, शाश्वत विकासाचा काळ आहे. एक गोष्ट अवलंबली आणि तिथे सोडून दिली, विषय संपला असं नाही. म्हणजे हे संस्कार तुम्ही घेतले इथंच ते सोडून द्यायचे आणि परत तसं नाही. तर हे तुम्ही बाळगा, ते संस्कार रुजवून घ्या. आणि याच्यात कारण आता आज तुम्ही फार्मासिस्ट आहे, कोणी इंजिनियर आहे, MBAचे आहे, तर तुम्ही काय आता एक प्रशासक होणे, कोणी चांगले इंजिनियर्स व्हाल, तर हे संस्कार तुमच्यात रुजले पाहिजेत आणि हे पुढे त्या ठिकाणी तुमच्या ज्या कामकाजामध्ये ते दिसून आलं पाहिजे. ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. मग हे NSS मध्ये तुम्ही जे शिबिर 7 दिवस केलं ते सार्थक लागलं. म्हणजे तुम्ही ही विचारधारा खरोखरच अवगत केली, हे त्यामागे त्या ठिकाणी साध्य होतं. तर असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं की शिका संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण NSS हे ॲक्च्युअली त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला कुठं बघायला मिळेल, तर हे NSS मध्ये पाहायला मिळेल. का तर संघटना काय आहे, आता माताळीने सांगितलं, किंवा त्याच्यामधील जे हिडन टॅलेंट होतं ते या कॅम्पच्या माध्यमातून दिसून त्याला स्वतःला कळालं. म्हणजे संघटनेमध्ये काम करणं, नेतृत्व गुणांचा विकास, समाजाचे प्रश्न समजून घेणे, समाजात काय केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा विकास होऊ शकतो, ह्या सर्व बाबी आपल्याला NSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला येतात. एवढंच सांगेन, सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झालात, तुम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून, आणि खूप सर्व काम, चांगलं काम एक कार्यक्रमाधिकारी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा कार्यक्रमाधिकारी म्हणून मी सगळ्यांचं कौतुक, सर्व व्हॉलेंटियर्स, स्वतः इंजिनियर्सचे असतील तर प्रणित आहे, महेश आहे, नवनाथ आहे, तर सगळ्यांचं नाव घेता येणार नाही मला, कोणी नाराज होऊ नका. शुभम आहे, परत सत्यजित, त्या ठिकाणी अजय आहे. म्हणजे हे सर्व इंजिनियर्सच्या व्हॉलेंटियर्सनी अतिशय चांगलं उल्लेखनीय काम केलं. असं म्हणत नाही किंवा MBA फार्मसीवाल्यांनी नाही केलं, सगळ्यांनी सर्व खूप चांगलं काम केलं आणि सगळ्यांना त्या ठिकाणी चांगले संस्कार देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तिथे थोडी मोठी बाब आहे. तर आता या NSS शिबिरामध्ये आपल्याला गावकऱ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. आमचे म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेलार मामा होते, त्यांनी म्हणजे सर्वस्व होतं एका मोहिमेमध्ये. तसं या आमच्या NSS कॅम्पच्या मोहिमेमध्ये या गावचे रवींद्र शेलार सर, त्यांनी त्या ठिकाणी शेलार वाहनाची भूमिका त्या ठिकाणी अवलंबली. आणि हा आमचा पूर्ण गाडा, आठवड्याभराचा गाडा, कारण की नियोजन करत असतानाच मी सुरुवातीला केंद्रस्थानी रवींद्र शेलार सरांना ठेवूनच अकोळनेर गाव सिलेक्ट करणे आणि ह्या इथून त्या गोष्टी केल्या होत्या. कारण की पुढच्या काय काय बाबी आहेत ते मला वैयक्तिक माहिती होतं. मस्के सर, शर्मा सर यांच्या कोऑर्डिनेशननं मग आम्ही हे गाव फायनल केलं आणि मग ते पुढे हा 8 दिवस अतिशय, आता मी जवळपास 3 वर्ष झालं NSSचं काम पाहतोय आणि 6-7 वर्ष झालं NSS मध्ये आहे. पण यावेळेसचा जो कॅम्प झाला तो अतिशय उल्लेखनीय कॅम्प होता आणि खूपच त्या ठिकाणी चांगले अनुभव, खूप चांगलं कार्य तुम्ही सर्वांनी केलं. त्याबरोबर त्यामुळे सगळ्यांचे आभार. म्हणजे आज माझ्याकडे शब्द नाही किंवा कसे कोणाचे आभार मानावे. मुलींचे आता याच सभागृहामध्ये पाहिलं, मुलांची संख्या कमी आहे आणि मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे हळूहळू जो टर्नओव्हर म्हणजे ते काय म्हणतात त्याला, सत्ता पालट जी होत आहे ते आता
मुलींकडे होत आहे. एक वेळ अशी येऊ नये मुलांनो की बाबा तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करावा लागेल, भांडे घासावे लागतील आणि मुली त्या ठिकाणी फुल फोर्समध्ये पळतील, असं होऊ नये याची काळजी तुम्ही घ्यावी. तर आचारी आहेत गणेश आचारी, त्यांनी अतिशय व्यवस्थित स्वयंपाक केला, आठवडाभर व्यवस्थित जीव खाऊ घातलं. त्यांचे आभार आहेत. सर्वांचे आभार, गावकऱ्यांचे आभार आहेत. आमचे जे वाहन चालक आहेत बसलेले आहेत, त्यांनी मुलांना वेळेत आणलं, वेळेत सुखरूपपणे सोडलं. त्यामुळे सर्वांचे आभार मानून त्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.